आजपासून मी रोज एक खायचा पदार्थ घेणार आहे आणि तो खाण्यासाठी योग्य आहे का नाही हे समजावून सांगणार आहे. तर आजचा पदार्थ आहे वडापाव आणि आपण आज समजावून घेऊया, की वडापाव खाणं योग्य आहे का अयोग्य आहे? आता आपण जेव्हा वडापावचा विचार करतो, तेव्हा त्यात 2 घटक आहेत. एक आहे पाव आणि दुसरा आहे वडा. आता पावाचा जर विचार केला, तर पावात मुख्यतः असतो तो मैदा. म्हणजे गव्हाचं पीठ ज्याच्यामधलं प्रोटीन काढून टाकलेलं आहे, फायबर काढून टाकलेलं आहे आणि फक्त एनर्जी शिल्लक आहे. त्याच्यामुळे मैदा हा साखरे एवढाच वाईट असतो आणि ह्या मैद्यापासून बनवलेला पावसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्याच्यामुळे पावाचा विषय बाजूला पडला. आता आपण वड्याबद्दल बोलूया. वड्यामध्ये 3 घटक मुख्य असतात. एक असतं बेसन. बेसनचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. डाळीचं पीठ, डाळीची आमटी, वरण हे पदार्थ शरीराला चांगले असतात. दुसरा पदार्थ आहे बटाट्याची भाजी. या भाजीचा पण विशेष प्रॉब्लेम नाही आहे आणि बटाटे लोकांना वाटत असले तरी एवढे वाईट नसतात. ते खायला काहीही हरकत नाही. आता तिसरा जो मुख्य घटक येतो तो आहे तेल. कारण वडापाव त्यातला वडा हा तळलेला असतो आणि जेव्हा एखादा पदार्थ हा तळलेला असतो, तर त्यात 2 प्रॉब्लेम असतात. एक तर तेलामध्ये कॅलरीज खूप असतात. त्याच्यामुळे ह्या तेलातनं आपल्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज जातात, जे चुकीचं आहे. आपण जे पदार्थ खातो ते कमीत कमी कॅलरीजचे असावेत. उदाहरणार्थ काकडी, गाजर, भाज्या, फळं वगैरे. आणि दुसरा मुख्य मोठा प्रॉब्लेम असा आहे, की जेव्हा हे डीप फ्राय म्हणजे खूप असं तळलं जातं त्याच्यामध्ये, तर हे तळण जे आहे किंवा ते जे तेल आहे ते खूप वेळ उकळत असतं. ते हॉटेलवाले टाकून देत नाहीत. त्याच्यामध्ये फक्त नवीन तेल ॲड करत राहतात. थोडंसं मिसळत राहतात आणि जेव्हा तेल हे खूप वेळ उकळत असतं, तेव्हा त्याच्यामध्ये ॲसिटाल्डिहाइड किंवा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आणि बाकीचे पदार्थ तयार होतात त्या जळणामुळे, तळणामुळे आणि ते घटक आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे ऑटोइम्यून डिसीजेस आणि लाईफस्टाईल डिसीजेस होतात. त्याच्यामुळे तेल आणि तळण या 2 घटकांमुळे वडा खाण्यासाठी योग्य राहत नाही. त्याच्यामुळे वडापाव हा वडा पण खाणं चुकीचं आहे आणि पाव पण खाणं चुकीचं आहे. त्यामुळे आजचा निकाल आहे वडापाव खाऊ नका.